बापरे, ही कसली मशीन आहे? ओय, हे काय आहे? विशाल भाऊ तुम्हीच आहे? अरे सुशील भाऊ, हे काय माहिती का, महाराष्ट्रातली पहिली जी स्क्रॅप कंपनी आहे ना, म्हणजे जिथं ऑफिशियली आपण कार स्क्रॅप करू शकतो, हा, तर ती आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये ओपन झालेली. बर. टाटा मोटर आणि रिव्हर बापरे. त्यांनी चालू केलेली आहे. आता हा जर पार्ट पाहतोय ना तू, हा नॅनोचा आहे. एवढंच? हा, त्यानंतर हा जर पाहिला, हा स्कॉर्पिओचा आहे. हा. ही पुढची इंडिका आहे. बरं ठीक आहे भाऊ, याचं बेनिफिट्स काय असणार ते तर हे सांगा. बघ, जे पण कोणी गाड्या स्क्रॅप करणार आहे त्यांना टॅक्स मध्ये थोडंसं जी सवलत आहे ती गव्हर्नमेंट देणार आहे. प्लस एक्सचेंज बोनस सुद्धा भेटू शकतो. आणि प्लस आता जुनी गाडी असते, भरपूर लोक काय करतात, विकून देतात, कोणी नावावर करतात, त्याचा मिसयूज होऊ नये बरोबर, हो. म्हणून ह्या गाड्या स्क्रॅप केल्या तर एक सेफ साईड होऊन जाते. बरं मला एक सांगा, ही झाली गाडी स्क्रॅप, मग त्या युज्ड पार्टचं काय केलं जातं? जे काढले जातात, सीट काढले जातात, स्टेअरिंग काढलं जातं, सस्पेन्शन, त्याचं काय? ऍक्च्युअल मध्ये यूज होऊ शकतात. तर रिव्हरची वेबसाईट आहे, हा. काही ठिकाणी ते सेल करण्यासाठी वापरतात. मग आपले यूज कार इंडस्ट्री मधले जे मेकॅनिक आहेत ते तिथून बाय करू शकतात आणि वापरू शकतात. बरोबर आहे. टेल लॅम्प असेल, हा. डोअर पॅनल असेल, ग्लास वगैरे असेल, ते तिथे असतात. कारण युज्ड मार्केटमध्ये जुन्या गाड्यांची पार्ट भेटणं मुश्किल असतं, तर बरोबर. ती एक फायदेशीर गोष्ट आहे मला वाटतं. आणि मेन काय माहिती का, टाटा मोटरने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. हो. आणि फर्स्ट कंपनी महाराष्ट्रामध्ये त्यांनी रिव्हर सोबत टाईप करून जे आहे ते ओपन केले. सो टाटा मोटरसाठी एक लाईक तर बनतोच. प्राऊड इंडिया. विशाल भाऊ यार, चांगली माहिती दिली तुम्हाला. धन्यवाद. तुमची गाडी स्क्रॅप करायची, व्हिजिट करा टाटा मोटर्स रिवायरला.